आणि मंडळी, तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या मनातला हाच प्रश्न की आग कब बुझेगी याचंच उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचं कारणही तसंच आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा युद्ध होतं ना, तेव्हा देशाच्या प्रमुखांना टार्गेट करण्यात आलं. युद्ध जेव्हा दुसऱ्या टप्प्यात पोहोचलं त्यावेळेला सर्व लष्करी प्रमुख, ठिकाणं हे सगळे निशाण्यावर होते. नागरी हल्ले सुद्धा झाले. पण आता तिसऱ्या टप्प्यात तेल विहिरींवर अटॅक केला जातोय, गॅसच्या साठ्यांवर हल्ला केला जातोय. आणि ही आग जेव्हा लागते ना, त्यावेळेला काही दिवस नाही, काही महिने ही आग चालते आणि ही आग सहजासहजी विझवता येत नाही. पाहूया याच संदर्भातला एक खास रिपोर्ट. इराण इस्रायल युद्ध जोरात. 7 तेल प्रकल्पांचं मोठं नुकसान. आखातात तेलविहिरींना लागलेली आग कशी विझणार? युद्ध आणखी भडकवायचं असेल तर त्यात तेल टाकावं लागतं आणि आखातात तर तेलाचे प्रचंड मोठे साठे आहेत. त्या तेलाचे साठे उद्ध्वस्त केले तर अख्ख्या जगावर परिणाम होईल. जगातील तेल सुरक्षा धोक्यात येईल याची पुरेपूर कल्पना असल्यानं इराण आणि इस्रायल एकमेकांच्या तेल प्रकल्पांवर हल्ले करू लागल्यात. इस्रायलनं दक्षिण इराणमधल्या साऊथ पार्स गॅस क्षेत्र आणि असालुहे शहरातल्या तेल गॅस प्रकल्पांवर हवाई हल्ला केलाय. त्यानंतर इराणनं आखाती देशांमधल्या तेल रिफायनरींवर हल्ले सुरू केल्यात. इराणनं सौदी अरेबिया, कतार आणि UAE मधल्या तेल प्रकल्पांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केलेत. या हल्ल्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय ते सौदी अरेबियातल्या रास तनुरा, कतारमधला रास लफान, UAE मधला मुसाफा, इराणमधलं दक्षिण पार्स, इराणचं खार्ग बेट, इराणमधील तेहरान रिफायनरी आणि इराणमधील आबादान रिफायनरी. युद्धात या 7 तेल प्रकल्पांचं मोठं नुकसान झालंय. सौदी अरेबियातील सर्वात मोठी असलेल्या रास तनुरा रिफायनरीमध्ये ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली. त्यामुळे या रिफायनरीमधलं उत्पादन पूर्णपणे थांबलंय. रास लफान हा कतारमधला सर्वात मोठा LNG प्रकल्प, तर UAE मधल्या मुसाफा टर्मिनलला आग लागल्यामुळं मोठं नुकसान झालंय. इराणच्या तेहरानमधल्या तेहरान रिफायनरी आणि आबादान रिफायनरीवर हल्ले झाल्यामुळे संपूर्ण तेहरान शहर अंधारात बुडालाय. कतार खूपच महत्त्वाचा पार्टनर होता ह्या सगळ्यामध्ये अमेरिकेचा, पण आज इस्रायलकडून कतारवरती सुद्धा हल्ला झालाय. तर आता ह्या 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, ह्यामुळे जगाला फारच नुकसान होणार आहे. आणि महत्त्वाचं मुख्यतः म्हणजे चीन, भारत, जपान, साऊथ कोरिया सारखे जे देश आहेत त्यांना फार मोठी हानी होणार आहे. कारण आर्थिकदृष्ट्या आपल्याला हा फटका बसू शकतो. आपला जो गॅस पुरवठा आहे तो ह्याच इराण आणि कतारकडून होतो. त्यामुळे आपल्यासाठी सुद्धा हा एक मोठा फटका आहे. जगातील 20% तेल वाहतूक आखातातून होते. त्यामुळे या प्रकल्पांमधील आग लगेचच विझवणं गरजेचं आहे. तेल विहिरी आणि तेल प्रकल्पांमध्ये तेलाचा प्रवाह सतत सुरू असतो. त्यामुळे या प्रकल्पांमधली आग अत्यंत धोकादायक असते. आग विझवण्यासाठी काही दिवस, काही आठवडे आणि काही महिनेही लागू शकतात. जगभरात तेल विहिरींची आग विझवण्यासाठी काही प्रमुख पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत म्हणजे पाणी शिंपडणं. या पद्धतीमध्ये समुद्राचं किंवा नदीचं पाणी एका शक्तिशाली पाईपमधून थेट आगीवर फवारलं जातं. या पद्धतीनं 1991 साली कुवेतमध्ये लागलेल्या 90% आगी विझवण्यात आल्या. दुसरी पद्धत म्हणजे गॅस टर्बाईन मिस्ट. यामध्ये एका मोठ्या टर्बाईन इंजिनच्या मागे पाण्याची फवारणी केली जाते. तिसरी पद्धत म्हणजे डायनामाइट किंवा स्फोटानं आग विझवणं. विहिरीजवळ स्फोटकं ठेवून त्यांचा स्फोट घडवला जातो. त्यामुळे स्फोटाची एक लाट तयार होते. त्यामुळे जळणारं तेल आणि ऑक्सिजन विखुरतो आणि आग विझते. चौथी पद्धत म्हणजे फोम किंवा रसायन. आगीवर एका विशेष प्रकारच्या फोमचा थर पसरवला जातो, ज्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो. पाचवी पद्धत आहे रिफिल वेल ड्रिलिंग. या पद्धतीमध्ये तेल विहिरीच्या जवळ एक नवीन विहीर खोदली जाते. तिथला दाब कमी करून तेलाची गळती थांबवली जाते. सहावी पद्धत आहे कॅपिंग किंवा मेकॅनिकल कॅपलिंग. यामध्ये हायड्रॉलिक कटरच्या मदतीनं पाईप कापला जातो. नवीन वॉल्व बसवून तेलाचा प्रवाह थांबवला जातो. या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे फोमजन्य पदार्थ आहेत, फेसजन्य पदार्थ आहेत, त्यांचा स्प्रे जो आहे तो केला जातो, ज्यातनं आग आणि ऑक्सिजन यांच्यातला संपर्क तोडला जातो, जेणेकरून ही आग नियंत्रणात आणता येते. बरेचसे काही केमिकल्स आहेत, पावडर्स आहेत, त्याही त्या फवारल्या जातात.
जेणेकरून जी रासायनिक अभिक्रिया आहे ती कमी, त्याचा वेग कमी केला जातो किंवा ती आग नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. पाण्याचा उपयोग डायरेक्ट त्याच्यावर फवारण्यासाठी केला जात नाही, कारण पाण्यामुळे ती आग जास्त भडकण्याची शक्यता असते. तेल प्रकल्पांना लागलेली आग दीर्घकाळ धुमसत राहिली तर तेलाचं मोठं नुकसान होतंच. त्याचबरोबर पर्यावरणालाही धोका निर्माण होतो. तेल समुद्रात सांडतं आणि समुद्रातली व्यवस्थाही धोक्यात येते. सध्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पथकाच्या मदतीनं या रिफायनरीजमध्ये लागलेली आग विझवली जाते आहे. ट्रम्प आणि इराण दोघेही तेल प्रकल्पांवर यापुढे हल्ले होणार नाहीत असं म्हणताय. मात्र जोपर्यंत युद्ध थांबत नाही तोपर्यंत तेल प्रकल्पांवरच्या हल्ल्याचा धोका कायम राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.